मतदार राजा म्हणून आमची मती गुंग झालेली आहे हे सगळं पाहत असताना तिकीट नाही मिळालं तर प्रचंड उद्वेग, चीड, मारामारी, फोडाफोडी, काही नाही. हे जे आपल्याला फॉर्म दिला जातो तो गिळला. की निवडणुका न होताच लोक निवडून आले आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक जर निवडून येत असतील तर मतदार राजा म्हणून आम्हाला काय अधिकार राहिला? काहीच नाही राहिला. उठकी सूट पक्ष बदलणं, इकडून पैसे घेणं, इकडून दमदाटी आली की पुन्हा आणखी माघार घेणं, हे जे चाललेलं आहे हे अनाकलनीय आहे आणि हे अतिशय खूप आपणाला उद्वेगजनक अशी ही गोष्ट आहे. आता कार्यकर्ता जो आहे तो पूर्वीसारखा नाही राहिला. नेताही पूर्व एकनिष्ठ होता, तो आपल्या पक्षाची बांधिलकी होती आणि त्यामुळे आता कार्यकर्त्यांना पैसे घेऊन काम करायचंय. आता 500 रुपये देऊन सभेला आणलं जातं, जे सगळं उघडपणे महिला आमच्या बोलतात. नमस्कार. नमस्कार मॅडम. दर्शको, मी राजेंद्र गरत, उपसंपादक दैनिक आपलं नवशहर. दर्शको, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांमध्ये निवडणुकांचे पडघम वाजलेले आहेत. येत्या 15 तारखेला मतदान आणि 16 तारखेला मतमोजणी होणार आहे. पण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या वेळी झालं नव्हतं तेवढं राजकारण, तेवढं ढवळून टाकणारं सगळं वातावरण आपल्या अवतीभोवती आहे, काहीसं प्रदूषित वातावरण आपल्या अवतीभोवती आहे. त्या अनुषंगाने स्त्रीमुक्ती संघटनेच्या विश्वस्त प्राध्यापिका सौ वृषाली मगदूम माझ्या समवेत आहेत. त्यांना मी काही प्रश्न विचारून, सर्वसामान्य माणूस, रस्त्यावर चालणारी साधी माणसं यांच्या मनातले जे प्रश्न आहेत ते प्रश्न विचारून मी आपलं कुतूहल शमवायचा प्रयत्न करणार आहे. मॅडम, आमच्या या मुलाखतीच्या सत्रात आपलं हार्दिक स्वागत करतो. पहिला प्रश्न असा असेल की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या वेळी नव्हतं तेवढं उलथापालथीचं राजकारण, तेवढा उलथापालथीचं वातावरण, तेवढा उलथापालथीचा भवताल आपल्याला पाहायला मिळतोय. यामागचं काय कारण असावं? खरं तर निवडणुकांचं सगळं राजकारण बदललेलं आहे, त्याचा पॅटर्न बदललेला आहे आणि आम्ही सामान्य माणूस, मतदार राजा आपण म्हणतो, मतदार राजा म्हणून आमची मती गुंग झालेली आहे हे सगळं पाहत असताना आत्ता ह्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत आपण पाहिलं मतांची चोरी झाली, मशीन्स बोगस निघाली. पण आता या निवडणुकीत एक पाऊल पुढे गेलं की निवडणुका न होताच लोक निवडून आले आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक जर निवडून येत असतील तर मतदार राजा म्हणून आम्हाला काय अधिकार राहिला? काहीच नाही राहिला ना. आपलं मत मांडण्यासाठी जर आम्हाला जागा नसेल तर मग या लोकप्रतिनिधींनी जे काही पडद्यामागं हालचाली केल्या किंवा हे कशामुळं झालं, काय झालं, आता याच्याबद्दल सगळं येतं. दडपशाही केली, पैसे घेतले, अशा अनेक गोष्टी येतात. पण आम्हाला एक सामान्य माणूस म्हणून हे असं नाही झालं पाहिजे, कारण हे संविधानानं सांगितलेल्या लोकशाहीमध्ये न बसणारं आहे. त्यामुळे ते खूप जाचक वाटतं आम्हाला. या सगळ्या निवडणुकीच्या बाजारात, आता बाजार म्हणायला हरकत नाही, लक्ष्मी दर्शन करवलं जातं असं लोक म्हणतात. काही दबक्या होतात, काही खुलेपणानं होतात. किती तथ्य आहे त्यात? अतिशय तथ्य आहे. माझ्या कचरा वेचक महिला मला सांगतात, आम्हाला काल 1000 रुपये मिळाले. आता प्रमाण वाढलं पैशाचं सुद्धा. आम्ही म्हणतो की तुम्हाला अधिकार आहे, तुम्ही घ्या पैसे, पण तुम्हाला मत कोणाला द्यायचं ते तुम्ही, अधिकार आहे तुमचा तोही अधिकार आहे. 1000 रुपये घेतले म्हणून त्यालाच मत द्यायला पाहिजे असं काही नाही ना. साड्या वाटप झाल्या. आता ही वस्तीतली मुलं, त्यांना कार्यकर्ते म्हणून तुम्ही वापर करता, त्यांना दारू, मटण, आता हे खुलेपणानं चालू आहे. आणि आज वस्ती पातळीवर या मुलांना ज्या पद्धतीनं वापरलं जाते ते खूप, मला असं वाटते की दुर्दैवानं सगळा पैशाचा बाजार आहे, पैशाचं वाटप आहे. 1000वरून आता 5000 वर गेलेलं आहे आणि कोणालाही त्याचं काही वाटत नाही. एक पातळी सोडलेली आहे या राजकीय राजकारणानं आणि निवडणुकांनी, असं मला वाटतं. वर्षानुवर्ष एखाद्या पक्षासाठी राबणारे, सतरंजा उचलणारे, बावटे लावणारे, पताका लावणारे, जाहीर सभांची तयारी करणारे, रिक्षांमधून माईकवर प्रचार करणारे, जी एक कार्यकर्त्यांची फळी होती,
एक काळ असा होता की शेतकरी कामगार पक्ष असेल किंवा जनता पक्ष असेल, स्वतःचा डबा स्वतःच्या घरून आणून ते प्रचार करायचे, असाही एक जमाना झालेला आहे. त्या सगळ्याला छेद देणारं वातावरण आता अवतीभोवती बघायला मिळतं. मग सत्व, निष्ठा, तत्व, प्रामाणिकपणा, पक्षाची बांधिलकी या शब्दांना आता काहीच अर्थ नाही राहिला. नाही राहिला, कारण नेत्यांनीच हे सगळे अर्थ बदलले ना. आता कार्यकर्ता जो आहे तो पूर्वीसारखा नाही राहिला. नेताही पूर्व एकनिष्ठ होता, तो आपल्या पक्षाची बांधिलकी होती, आणि त्यामुळं आता कार्यकर्त्यांना पैसे घेऊन काम करायचंय. आता 500 रुपये देऊन सभेला आणलं जातं, जे सगळं उघडपणे महिला आमच्या बोलतात, तर पैसे देऊन आणलं जातं. पण आता नेत्यांच्याकडेच निष्ठा नाही राहिली. मला तर ना आता नवी मुंबईत कुठला कोण पक्ष आहे हेच समजत नाही. कुठला आजच्या पक्षातला उद्या इकडे गेला, उद्याच्या पक्षातला तिसरीकडे गेला. मग ही जर तुमचीच पक्षाची बांधिलकी नाही, पक्षाची निष्ठा नाही, तर तुमचे कार्यकर्ते कसे? ते भाडोत्रीच आहेत आता सगळे. म्हणजे पूर्वी कार्यकर्ते असं आम्हाला तिकीट द्या म्हणत नव्हते. आता ह्या कार्यकर्त्यांचा व्यक्तिवाद इतका वाढलेला आहे की आता आपण जे आम्ही दूरदर्शन किंवा या सगळ्या चॅनलवर तुम्ही पाहतो, आम्ही पेपरमध्ये वाचतो की तिकीट दिलं नाही म्हणून केवढा दंगा केलेला आहे. आता आमच्या महिला ज्या आपण पाहतो, उमेदवार म्हणून उभं राहायचं आहे, त्या रडतात, गोंधळ घालतात, बेशुद्ध पडतात. पूर्वी कार्यकर्ते मागत नव्हते, तिकीट दिलं तरी नको म्हणायचे. आम्ही हे काम करतो आणि आपल्या लीडरला कसं पुढे आणायचं, लीडरची तो प्रयत्न पूर्वी एका शब्द झेलायचे लीडरचा. आता लीडरच तसा नाही तर कोणाचा शब्द झेलणार ते? तर खूप सगळं बदललेलं आहे. भाडोत्री कार्यकर्ते आहेत आता सगळे. वोट चोरीचा आरोप केला जातोय, त्याच्या सोबतीला नोटा हा पर्याय अनेक मतदारांकडे असताना सुद्धा तोही निष्प्रभ होतो की काय, असं वातावरण आहे. याबद्दल काय सांगाल? आत्ता कसं आहे ना, वोट चोरीबद्दल विरोधक खूप मांडतात, सांगतात, पण असा ठोस पुरावा कुठं सिद्ध नाही झालेलं की आत्ता आपल्या नवी मुंबईमध्ये डबल मतं आहेत अशी संख्या काढली, यादी काढली. पण आता निवडणूक प्रक्रियेमध्ये सुद्धा जे ना त्याचे जे अधिकारी आहेत ना ते सुद्धा धार्जिणे आहेत असं वाटतं. म्हणजे जो पक्ष सत्तेवर आहे त्या पक्षाला धार्जिणे आहेत. त्यामुळं विरोधी पक्ष जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगतो, इव्हन न्यायालय कुठे निर्णय देते? सगळे निर्णय न्यायालयानं सुद्धा आता असे ह्याच्यावर ठेवलेले आहेत, म्हणजे कुठे निर्णयच नाही दिलेला. तर त्यामुळं ह्या सगळ्या प्रक्रियामध्ये न्यायालयाची प्रक्रिया असेल किंवा ह्या वोट चोरीच्या संदर्भात जे काही संशोधन असेल की इलेक्शनची जी समिती आहे ते सुद्धा धार्जिणे आहेत, ते सुद्धा निर्णय देत नाहीत. आणि मग अशा ह्याच्यात मग आम्हाला सामान्य माणसाला खूप संभ्रम होतो की वोट चोरी होतीये का नाही. जे आपण ज्याचं इलेक्ट्रॉनिक मीडियानं ते केलं जातं ते बरोबर आहे का चुकीचं आहे. तर आता हे विरोधकांनी सुद्धा त्याचे ठोस पुराव्यांनी ठोस माहिती दिली पाहिजे जी बाहेर नाही आलेली. पण तरी सुद्धा आम्हाला सामान्य माणसाला काहीतरी गडबड आहे की जेव्हा हा माणूस आम्हाला याचं नावच माहित नव्हतं, हा कसा निवडून आला असं वाटतं, आणि हा कार्यक्षम होता पण हा कसा काय पडला. तर हे जेव्हा असं जे निवडणुकांचं चित्र तर आपल्या अपेक्षेपेक्षा पूर्ण बदललेलं, निवडून येणारे उमेदवार इतकं बदल आपल्याला दिसतो ना, त्यामुळं मग असा संभ्रम आहे. वोट चोरी होत पण असेल त्यामुळे पण निवडून येत असतील, पैशाच्या बळावर पण निवडून येत असतील असं वाटतं. नोटाचा तो ऑप्शन खूप जण वापरतात. आता तर खूपच गोंधळ केला ना. आपल्याकडे 28 प्रभाग आहेत, 27 प्रभागामध्ये अ ब क ड काय आहे, कसं द्यायचं. आणि त्यामुळे अनेक उमेदवार घरी पण बसले. म्हणजे त्या पक्षाचा नसेल तर अ ब क ड मधला तो घरी बसतो ना. तर तो अ ब क डचा आता ह्या झोपडपट्टीतलं खरं तर आता 48,000 झोपडपट्टी आहेत आपल्याकडे, 2.5 लाख वस्ती पातळीवरचे. तर ह्यांच्यामुळे निवडून येतात. हे मध्यम वर्ग सगळा त्यांना काही मतभेद देणार नाही. त्यावेळी पण तुम्ही बघा सगळे शनिवार रविवार जोडून सुट्टी काढणार, सगळे बाहेर जाणार. आणि ह्या ज्या 2.5 लाख उमेदवारांच्यामुळे जे काही 20% 30% जास्त आपल्याकडे मतदान पण होत नाही, 40-45% होतं. तर यांच्यामुळे हे लोक निवडून येतात. पण आता त्यांना हा अबखडाचा ऑप्शन सांगणं हे सुद्धा थोडंसं गुंतागुंतीचं आहे. आणि नोटांचा ऑप्शन तर आता तर तो कसा काम करणार आहे मला माहीत नाही. त्यातला एक जरी राहिला ना अबखडमधला तर, आणि आहे गोंधळ आहे खूप. म्हणजे जो आता आम्हाला नाही समजला तर मग या लोकांना समजावून सांगणं थोडं अवघड वाटतं मला. आता माझ्या समवेत आहेत प्राध्यापक डॉक्टर अजित मगदूम सर, जे प्रदीर्घ काळ अध्ययनाच्या क्षेत्रात आहेत
त्याशिवाय महाराष्ट्र टाइम्ससारख्या दैनिकांमध्ये त्यांनी 250हून अधिक लेख पुस्तक परीक्षण स्वरूपात लिखाण केलेलं आहे. विविध दिवाळी अंक आणि अन्य नियतकालिकांमधून त्यांचं लिखाण प्रसिद्ध होत गेलेलं आहे. अन्वय नावाची एक संस्था, व्यसनमुक्तीपर संस्था ते वाशीच्या सर्वसाधारण रुग्णालयामध्ये चालवतात. त्यांच्यामुळे अनेक व्यसनग्रस्त लोकांना व्यसनमुक्तीच्या मार्गावर त्यांनी नेलेलं आहे. अशा या श्री अजित मगदूम सरांचं मी आमच्या या मुलाखतीच्या सत्रात स्वागत करतो. मगदूम साहेब, मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायला आवडेल की निवडणुकीचा माहोल आहे सगळा अवतीभवती आणि अतिशय प्रदूषित माहोल आपण पाहतोय. लोकसभा विधानसभा या दोन्ही निवडणुका होऊन गेल्यानंतर विशिष्ट काळानंतर या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, ज्या प्रलंबित होत्या विविध कारणांनी. पण त्या दोन मोठ्या निवडणुका झाल्यानंतर ही गल्लीतली निवडणूक तशी म्हटली जाते महानगरपालिकेची. तरी पण त्या निवडणुकांमध्ये झाला नव्हता तेवढा हिंसाचार, तेवढा खून खराबा, तेवढी पळवापळवी, तेवढी प्रलोभनं आणि काय म्हणतात त्याला आमिष दाखवली जात आहेत. एकमेकांचे उमेदवार फोडले जात आहेत. ज्यांना तिकीट दिली ते सुद्धा वेगळ्या पक्षात जातात. हे काय सगळं चाललंय? या सगळ्या परिस्थितीचा आपण कधीही सामना केला नव्हता. सामना करणं सोडा, साधा विचारही केला नव्हता. हे असलं काहीतरी बघावं लागेल. तर हे सगळं बघताना तुम्हाला काय वाटतं? राजेंद्रजी, पहिल्यांदा मी आपणाला धन्यवाद देतो. इतकी वर्ष मी आता निवडणूक बघतोय. माझं वय आता 70च्या वर आहे आणि ही जी निवडणूक आहे ही एक अजबच सगळं मी ऐकायला लागलेलं आहे आणि सर्वांनाच हे खूप काही वेगळं वाटायला लागलं आहे की एवढ्या रसातळाला हे कसं काय आज जाऊ शकतं. आणि महाराष्ट्रात आपण राहतोय. महाराष्ट्रात वेगवेगळ्या विचारवंतांची मोठी परंपरा आहे आणि अशा महाराष्ट्रात अशी वेळ यावी हे आम्हाला सगळ्यांनाच खरोखर म्हणजे एक अवमानकारक पण वाटतं, एक नागरिक महाराष्ट्राचा म्हणून सुद्धा, की इतक्या रसातळाला जाणं कुठल्याही प्रकारचं एक प्रकारचं काही त्याला वैचारिक अधिष्ठान नाही आहे. आणि उठकीसूट पक्ष बदलणं, इकडून पैसे घेणं, इकडून दमदाटी आली की पुन्हा आणखी माघार घेणं, हे जे चाललेलं आहे हे अनाकलनीय आहे आणि हे अतिशय खूप आपणाला उद्वेगजनक अशी ही गोष्ट आहे. आणि याच्या पुढे आपल्याला कुठं नेणार आहे याची चिंता वाटते. म्हणजे चिंता करण्यासारखी गोष्ट आहे. दुसरा प्रश्न याला जोडून असा असेल की काँग्रेस असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल, जनता दल असेल, जनता पार्टी असेल, हे सगळे जे पक्ष आहेत यांच्याकडे एक सन्माननीय व्यक्तिमत्व असायचं. म्हणजे जे महात्मा गांधी असतील, लोकमान्य टिळक असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, जयप्रकाश नारायण असतील, इंदिरा गांधी असतील, यशवंतराव चव्हाण असतील, यशवंतराव चव्हाणांसारखं एक मोठं व्यक्तिमत्व. तर या व्यक्तिमत्वांचा प्रभाव त्यांच्या कार्यकर्त्यांवर असायचा, अनुयायांवर असायचा आणि त्यानुसार त्या कार्यकर्त्यांचं वर्तन असायचं. आज कुठल्याही राजकीय पक्षाचं वर्तन, राजकीय पक्षातल्या कार्यकर्त्यांचं, अनुयायांचं वर्तन त्याला अनुसरून होताना दुर्दैवाने पाहायला मिळत नाही. हे सगळं त्या फादर फिगरची कमतरता, उणीव, अभाव आहे म्हणून घडतंय की एकंदरच सगळं भरकटत चाललंय त्यामुळे घडतंय? नाही, आता हे एकंदर सगळं भरकटच चाललेलं आहे. फादर फिगर आता राहिलेली नाही हे पण तितकंच खरं आहे. म्हणजे कुठल्याही पक्षात एक विचारी माणूस, एक सगळ्यांना जाणारा आणि तत्वाला चिकटून असणारा. बरोबर. प्रत्येक पक्षाची काही तत्व आहेत. हो ना. साधा आपला शेका पक्ष बघा, हो, त्याची सुद्धा इतकी घट्ट अशी चांगली तत्व आहे. बरोबर. त्या तत्वाला चिकटून राहणारी अजूनही माणसं आहेत. तसं अगदी तुम्ही भाजप म्हणा, यांची सुद्धा काही तत्व आहे, काँग्रेसची तत्व आहे, सगळ्यांची तत्व आहेत. एक तत्व प्रणाली आहे. बरोबर आहे. आणि त्याबरोबरच खालचे कार्यकर्ते त्या प्रमाणात चाललेले असायचे पूर्वी. परंतु दुर्दैवानं आता इतकं ते कसं काय एवढ्या झपाट्यानं बिघडत गेलं की केवळ पैसा आणि याच्यावरच सगळं चाललेलं आहे. म्हणजे पैसा जिकडं असेल तिकडं चांगलं आणि मग तिकीट नाही मिळालं तर प्रचंड उद्वेग, चीड, मारामारी, फोडाफोडी, काही नाही. हे जे आपल्याला फॉर्म दिला जातो तो गिळला एका माणसाने, म्हणजे त्याला द्यायचं नाही म्हणून. म्हणजे काय काय झालं त्या तर खूप गमती सगळ्या आहेत. म्हणजे हे
कधी महाराष्ट्रात असलं कधी घडलं पाहायला नाही. नव्हतं मिळालं. आणि हे बघायला मिळणं म्हणजे आम्हाला वाटायला लागलं की आपल्याला हे बघायला नको होतं. दुर्दैव आहे. हा, दुर्दैव आपलं हे. त्यामुळे एक प्रकारची तात्विक जी विचार म्हणजे विचारांची जी विचारशून्यता जी आहे तीच सगळी झालेली आहे. आणि नकळतपणे आपले सत्ताधारी लोक ह्या सगळ्याला प्रोत्साहन देत आहेत. आता असं बघायला मिळतं की म्हणजे सर्वसाधारणपणे काँग्रेसची विचारसरणी वेगळी, भाजपची विचारसरणी वेगळी, समाजवादीवाल्यांची वेगळी, शेतकरी कामगार पक्षवाल्यांची वेगळी. आता जर सकाळी एखादी व्यक्ती एका पक्षात असते, ती दुपारी दुसऱ्या पक्षात असते, आणि दुसऱ्या पक्षाने जर तिकीट दिलं नाही तर रात्री ती दुसऱ्याच कुठल्या तरी भलत्या पक्षात असते. यात सर्वात जास्त पंचायत आम्हा प्रसारमाध्यमवाल्यांची होते, की रात्री बातम्या सोडायच्या असतात तर त्या व्यक्तीपुढे कुठला पक्ष लिहायचा हा आमचा गोंधळाचा मुद्दा होतो दरवेळी. तर मग आलटून पालटून सगळे पक्ष अगदी एका लेवलवर झालेले आहेत. एकाच रांगेत आहेत. याच्यामध्ये हा पक्ष चांगला आहे, हा पक्ष अजूनही चांगला आहे असं म्हणण्यासारखं काही चित्र एकाच बात राहिलेलं नाही. हे कोणाला विचार म्हणजे कोणी कबूल करेल की सब घोडे 12%. राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालंय. खूप गुन्हेगारीकरण. आता मला वाटतं की इंटरव्ह्यू घेताना म्हणजे उपहासन असं म्हणावं असं वाटतं. मी कधी कधी कल्पना करतो की उमेदवार समोर आला, तू काय काय करतोयस, मग त्यानं म्हणावं मी 1-2 खून केलेले आहेत, इथे या मारामाऱ्या एवढ्या केलेल्या आहेत, तरी मी सुटून आलेलो आहे. ती पात्रता गणली जाईल. हा, ही पात्रता झाली आहे ना, अशी पात्रता होणार आहे. म्हणजे असंच झालेलं चित्र. जास्तीत जास्त जो गुंड आहे म्हणजे वाळू माफिया असेल, सगळ्या प्रकारचे माफिया लोक आहेत, ह्यांनाच सगळं आता महत्त्व आलेलं आहे. अशांनाच तिकीट दिले जातात. आणि पूर्वी ते बॅकग्राऊंडला असायचे, पण आता फ्रंटला आहे ते. आता स्वतःच आहे. त्यामुळे हे सगळं सच्चिल माणसं सगळी मागे सरकली. त्यामुळे हे सगळं राजेंद्र, मला असं हे एक अधपतन प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. आता वेगवेगळ्या ज्या सरकारी योजना असतात त्या सरकारी योजना तुम्हा आम्हा करदात्यांच्या पैशातून चालवल्या जातात. अगदी बरोबर. आज आम्ही दूरचित्रवाणीवर जाहिराती बघतो वेगळ्या वाहिन्यांवरच्या बातमीपत्रांमधून. ते विशिष्ट व्यक्तींच्या नावे, ती व्यक्ती होती म्हणून मी वाचले, ती व्यक्ती होती मला आधार मिळाला, त्या याने माझं चांगलं केलं भलं केलं, हे काय चाललेलं आहे? हे त्याने प्रोजेक्ट केलं. आता उदाहरणार्थ प्रमोशन आहे का त्यांचं? ते हा, ते स्वतः त्यांनी तसं प्रोजेक्ट केलं. मी आहे म्हणून तुम्हाला सगळे पैसे मिळाले. मागच्या इलेक्शनमध्ये आपण बघितलं, एकनाथराव शिंदे हे जायचे, सगळ्यांना हातात हात मिळवायचे, हे करायचे वगैरे, आणि सतत सांगायचे हे पैसे दिले म्हणून हे तुम्ही आता अजून तुम्हाला आम्ही देणार आहोत, काही कमी पडू देणार नाही आहे. हे कुणाचे पैसे आहेत? हे आपल्या करदात्यांचे पैसे आहेत. यातले कुठलाही पैसा तुमच्या खिशातला नाही आहे. त्यामुळे सरकारचं, हे सरकारनं पैसे दिलेले आहेत असं चित्र नाही चालेल. असं चित्र व्हायला पाहिजे. हे आत्ताची जे नेते आहेत सगळी प्रवृत्तीच तशी आहे की प्रत्येक गोष्ट माझ्या नावावर पाहिजे. अजितदादा म्हणणार की मी पैसे दिले इकडे, शिंदेना सोडले किंवा त्याच्यामध्ये तरतूद केली, मी अर्थमंत्री आहे. मुख्यमंत्री म्हणणार की अजितदादांनी मी सही केली त्याच्यावर, हां, त्यामुळं अजितदादा करू शकतात, त्यामुळे ते शिंदे करू शकतात. असं ते यात काही म्हणजे खूपच हा सगळा विचित्रपणा आहे. म्हणजे असं अजिबात वातावरण होता कामा नये. सगळ्याच बाबतीत श्रेय नामावली कुठे. आता बागेवर बाग किंवा रस्ता असेल किंवा आणखी बाकडं जरी असेल तरी प्रत्येक जण आपलं नाव लिहितो त्याच्यावर. काय संबंध आहे बाबा? तू काय स्वतःचे पैसे घेतलेस का? गेट एवढं मोठं करायचं आणि स्वतःचं नाव लिहायचं, यांनी जनतेचा पैसा. जनतेचा पैसा. हा, जनतेचा पैसा आहे. हे सगळ्या चुकीच्या बाबी आहेत. तर दर्शको, आज आम्ही आमच्या स्टुडिओत प्राध्यापिका सौ वृषाली मगदूम आणि प्राध्यापक डॉक्टर अजित मगदूम यांना आम्ही प्राचारण केलं. आणि सध्याची जी राजकारणाची आणि एकूणच महानगरपालिका निवडणुकांची जी स्थिती आहे, जो भवताल आहे, त्यात ज्या गोष्टी घडत आहेत त्याबद्दल त्यांची मतं जाणून घेतली. सर्वसामान्य माणसाच्या मनात जी खदखद आहे ती त्यांनी इथे जाहीरपणे बोलून दाखवली. त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या इथे येऊन आमच्याशी ही जी मतं शेअर केली त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो. खूप खूप धन्यवाद तुम्हाला. या ठिकाणी मोकळेपणानं आम्हाला बोलायला मिळालं.